अगदी सामन्याचं पहिलं सत्र संपन्न झालं. आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खडकी संघ होता आणि बॅटिंग करत असताना जर बघायला गेलं तर 40 धावा 5 षटकांच्या सामन्यामध्ये कुठलेल्या आहेत आणि 41 धाब्याचा पाटला या सामन्यामध्ये करत असताना आपण ओमसाई दात्रीचीवाडी संघाला बघतोय. या सीझन मध्ये जर बघायला गेलं तर दोन्ही संघ फार अलोट मोठ्या परफॉर्मन्स मध्ये आहेत आणि जेव्हा जेव्हा खरं तर एखाद्या टीमचा परफॉर्मन्स चांगला असतो त्यावेळेला मात्र नक्कीच त्या संघाची उल्लेखनीय चर्चा ही मात्र प्रत्येकी स्पर्धेमध्ये होते आणि आपण बघू शकताय आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2025 आजची तिसरी रजनी या स्पर्धेची खरं तर खूप चांगल्या प्रकारे सिद्ध होत असताना आपल्याला पाहायला भेटते आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता एक चांगला सामना आपण बघू शकताय ज्यामध्ये येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 41 धावा असतील. मागचा सामना आपण पाहिला लो स्कोरिंग होता. तो सामना खर तर मेचकारवाडी संघाने डिफेंड करून दाखवला आणि तिथे मसा बागाचीवाडी टीमला मात्र खर तर पराभवाच्या छायेत जावं लागलं. म्हणजे क्रिकेट हा खेळ असा आहे की तो कुठल्याही क्षणातून कोणत्याही वेळेतून बदलू शकतो हे मात्र जरूर मागच्याच मॅचमध्ये आपण ते पाहिलंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगला सामना आपण बघू शकताय ज्यामध्ये आता खडकी संघ बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिलं स्पेल टाकण्याकरिता आता खडकी संघाकडून अक्षय सज्ज झालेत. त्याच्यानंतर फिल्डिंग मध्ये जर लक्ष केलं तर फार चांगलं क्षेत्ररक्षण सेट होत आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या झोन मध्ये एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवलाय. शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि बाउंड्री लाईन झोन मध्ये 2 फिल्डर्स. पहिलाच बॉल भन्नाट वेग पडल्यानंतर जर पाहिलं तर सरळ बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्टाकरेंचा नितेश होता. नितेश म्हटला तर एक चांगला ऑलराऊंडर आहे ओमसाई दात्रीचवाडी टीमचा. नेहमीच त्याची चर्चा मात्र दात्रीचवाडी गावासाठी होते आणि सध्या तोच बॅटिंग करतोय. पहिला बॉल तर मैदानाच्या आतमध्ये फार चांगला टाकलाय गोलंदाज मैदानामध्ये अक्षय या गोलंदाजाने. ओहो, षटकाचा दुसरा बॉल अक्षयचा मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर थोडीशी चांगल्या पद्धतीची उसळी प्राप्त झाली आहे आणि त्या उसळीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये याही चेंडूवरती मिळत असताना गोलंदाज अक्षयला सलगची 2 डॉट बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी बनवावी लागेल. लो स्कोरिंग सामना आहे आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये खडकी टीमला देखील माहिती आहे आता गोलंदाजांना सर्व काय करायचं आहे. हो पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण क्रिकेट कशाला म्हटलं जातं, गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट कशाला म्हटलं जातं, तर यासाठी जीवाची पर्वा न करता आपल्या टीमला 100% कसं द्यायचं हे मात्र या फिल्डरने आपल्याला दाखवलं. जरी सफलता भेटली नसली तरी सुद्धा टीम साठी खर तर आपले 100% एका खरं तर लिमिट मधून त्याने मोजलेले पाहायला भेटले आहेत. ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून अक्षर रिप्ले आपल्याला पाहायला भेटतोय. थेट जर बघायला गेले तर फार चांगल्या पद्धतीने एफर्ट देत असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डर्स रोहिदासच्या माध्यमातून हे एफर्ट्स आपल्याला पाहायला भेटतात ज्याने खरं तर स्वतःला किती दुखापत होईल याचा विचार न करता संघासाठी धावा किती वाचवल्या जातील याचा विचार जास्ती केला. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला माहोल बनतोय, आफिल जोराची आहे आणि यस परफेक्ट आता पायचीच्या स्वरूपात बॅटर होतील बाद. पण आता इथे आपण बघू शकतायत ओमसाई दात्रीचीवाडी संघाने केलेली आहे तिसऱ्या पंचांची मागणी. पंचांचा तर सॉफ्ट सिग्नल बॅटर LBW च्या माध्यमातून नक्कीच परफेक्ट स्टिकच्या मधोमध सापडला, पण आता बॅटरला मान्य नाहीये त्यामुळे आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीये. चला विनायक सरांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर इकडे लगेच पोहोचायचं आहे कारण थोडासा क्लोज आहे.
वारंवार या क्षणाला जर पाहिलं तर रेफर होत असताना आपल्याला पाहायला भेटते, कारण थोडस क्लोज आहे. त्यामुळे नक्कीच आमचे संपूर्ण जर बघायला गेले तर तिसरे पंच वारंवार चेक करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. निर्णय तर प्रत्येकाला सारखाच मिळेल यात मात्र काहीच नाहीये. पण सध्या आपण बघू शकतायत बॅटर या क्षणी मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी जर बघायला गेले तर लॉफ करण्याचा प्रयत्न करत होता, थोडीशी मिस झाले. त्याच्यानंतर पॅडवरती जाऊन चेंडू संपर्क करत असताना आपण बघताय आणि नक्कीच आपण बघाल जी पिचिंग आहे ती थोडीशी आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. म्हणजेच या क्षणी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बचावले जाऊ शकत आहेत. एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत हा चेंडू सध्याच्या घडीला फेर पाहायला भेटतोय. परफेक्ट जर बघायला गेलं तर धोक्याची घंटा बनली होती, पण ती घंटा वाजण्यामध्ये थोडीशी पिचिंग खराब बनली आणि त्याच कारणास्तव इथे बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळपट्टीवरती खरं तर खेळत असताना आपल्याला बघायला मिळेलच. आतापर्यंत अक्षयचा विचार केला या मॅच मध्ये तर 4 बॉल टाकले आहेत. 6 षटकाचा स्पेल तो घेऊन आलाय, ज्यामधून 4 चेंडू ऑलरेडी त्याने टाकलेले आहेत. एकच धाव खर्च केली आहे, 3 बॉल डॉट केलेत. म्हणजे आतापर्यंत खडकी संघ या मॅच मध्ये नक्कीच फार चांगल्या प्रकारची गोलंदाजी वापरतीये. वेगवान बॉल ऑन साइडला लॉफ्टेड केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल नो रिॲक्शन, परफेक्ट कनेक्शन. मैदानाच्या आतमध्ये स्टॅकर एंडचा बॅटर गणेश आणि त्याचा बॅट मधून मिड विकेटला जातोय बॉल सीमा पार 4. अगोदरच्या बॉलवरती खरं तर जोराचा क्लोज मामला होता, तिथून बचावला गेला बॅट्समन गणेश आणि त्याला माहिती आहे आता इथे शांत राहून चालणार नाहीये, कारण समोरच्या टीमने थोडस कमजोर समजायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जो कमजोर समजेल त्याला मात्र आड्या हाताने घेतलं पाहिजे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय थोडीशी जर बघायला गेले तर ओव्हर स्टेपिंग करत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांनी स्पष्टपणे सांगितलंय की एक्झॅक्ट नो बॉल असेल. नो चेंडू वापरलाय. नोच्या मदतीने जर पाहिलं तर एक अतिरिक्त धावफलकावरती सध्या पोहोचली आहे. 6 धावा धावफलकावरती उमसाय दात्रीचीवाडी संघाच्या लागल्यात. 6 धावा धावफलकावरती सामन्यामध्ये भरपूर मोठी रंगत होईल यात मात्र काहीच शंका नाहीये. कमी गतीचा बॉल, गती ओळखली आहे आणि आता गती ओळखून फटका सरळ लेग स्टिकच्या बरोबरीनं सजवलेला आहे, चांगला सुरेख. आणि मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या बॅट मधून येईल. या षटकाचा अंत भरपूर चांगला, कारण तिथे मिळतायत या 4 धावा. कनेक्शन चांगलं आपल्याला पाहायला भेटले. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याच पॉवर प्लेचा फायदा मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन गणेशनं उचललेला आपण पाहताय. 4 बॉल त्याने आतापर्यंत रिलीज केली आहेत. त्यानंतर वैयक्तिक तो 8 धावेवरती बॅटिंग करतोय आणि टीम टोटल जर इथे पाहिलं तर सध्या कोणतंच नुकसान नसताना 10 या अंकावरती पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये चेसिंग करत असताना उमसाय दात्रीचीवाडी टीमला आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा धावफलकावरती जॉईन झाल्यात. आता अजून देखील 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपण बघू शकाल अजून देखील 31 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी ओमसाय दात्रीचीवाडी टीमला आहे. ज्या पद्धतीने खरं तर सुरुवातीला पहिल्या पॉवर प्ले मध्ये स्टार्टिंग मिळवली आहे बॅटिंग करत असताना दात्रीचीवाडी टीमच्या बॅटरांनी, तिथून असं वाटतंय की हा सामना नक्कीच दात्रीचीवाडी संघ आपल्या साईडनं बदलवू शकतो आहे, कारण कोणतंच विकेटचं चित्र आतापर्यंत त्यांनी केले नाही आहे. वेगवान चेंडू सफल खेळण्याचा प्रयत्न करत होते. हा चेंडू जर पाहिलं तर लेग स्टिकला पूर्णपणे मिस झालेला आहे आणि पंच सांगतायत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल वापरला जातोय. स्कोरबोर्ड 11 या धावसंख्येवरती पोहोचला गेलाय. गोलंदाजीला सध्या तरी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अनंताचा पहिला बॉल एकसा, त्याच्यानंतर लॉफ करण्याचा प्रयत्न. स्टॅकर एंडचा निलेश
खेळून बसलेत आता मिस टायमिंग मिस हिट आणि परिणामी लागतोय बॅटिंग करत असताना 11 वरती पहिलं नुकसान बॅटिंग करणाऱ्या ओमसाहेब दात्रीचवाडी संघाला फलंदाज बाद पहिला बॅट्समन इथे बाद झालेला आहे मॅच मध्ये आता थोडासा ट्विस्ट बनलाय चर्चा तर नक्कीच केली जाईल पुन्हा एकदा आता खडकी संघाची कारण खडकी संघ देखील पाहायला गेलं तर एक फार मोठा संघ आहे अनेक विभागामध्ये जाऊन खडकी संघाने भरपूर मोठं नाव कमावलंय पण त्यांच्या विरोधात ज्या टीमला आपण पाहताय तो टीम सध्या एक अलॉट लेवलच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय 11 धावा दाफलकावरती लागल्यात 11 वरती पहिला खेळाडू गमावलाय मॅच मध्ये थोडासा मुवमेंट चेंज झालाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी रवीला एंटर केले जात आहे रवी मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालाय लेफ्ट हँडर म्हणून ज्याला अनेक वेळा आपण पाहिलंय ओहो अनंताचा हा चेंडू पुन्हा एकदा तिथे मैदानाच्या आतमध्ये जोराची अपील करत होते आता एकसा थ्रो केलाय मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघताय तर नशीबरित्या पॉइंट कव्हरचा फिल्डर तिथे बॅकअप साठी पोहोचलाय आणि मैदानाच्या आतमध्ये इथे या क्षणी या बॉल वरती मात्र आपण बघू शकतायत थोडंसं चित्र वेगळं बनलंय कॉलिंग चुकलं म्हणतात ना 3 तिगाडा और काम बिगाडा मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी धावेची अपेक्षा जास्ती केली आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये दात्रीचवाडी टीमला लागलाय अजून एक विकेट फलंदाज बाद झालाय सामन्यामध्ये आता नक्कीच वारंवाररित्या लक्षणं बदलली जाते बॅटर इथे बाद झालेत आपण पाहतायत स्कोरबोर्ड वरती सध्या तरी बॅटिंग करत असताना ओमसाहेब दात्रीचवाडी संघ या बॅटल मध्ये सध्या तरी 41 धावा चेसिंग करते आणि चेस करत असताना आपण बघाल दुसरा खेळाडू आतापर्यंत त्यांनी गमावलेला आहे सामन्यामध्ये अगदी सध्या तरी ओमसाई दात्रीचवाडी टीम थोडंसं स्ट्रगल नक्कीच आता या 41 धाब्याचा पाठला करत असताना झेलत असताना आपण बघाल 2 विकेट 12 धावा दाफलकावरती आहे थोडंसं आता शांत राहावं लागेल येणाऱ्या बॅटरला अगोदर स्वतःला वेळ द्यावा लागेल सेट होणं गरजेचं आहे त्यामुळे इथे आता मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल लेवलचं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे कारण तुमच्याकडे चेंडू भरपूर आहेत धावा कमी आहेत त्यामुळे तुम्ही इथे सिंगल डबलचा वापर जरी केला तरी सुद्धा हा सामना नक्कीच चेंज होऊ शकतो आहे स्लोवर गतीचा बॉल चेंज ऑफ पेस कमी गतीचा चेंडू हाताळला जातोय गोलंदाज अनंताच्या माध्यमातून आणि कमी गतीची लेंथ मैदानामध्ये सध्या बॅट्समन गणेशला चकमा देत पोहोचले विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि येतोय अनंताचा हा एक निर्णायक चेंडू डॉट बॉल मॅच मध्ये सध्या तरी आता नक्कीच रोमांचक मुवमेंट हा येत असताना बघायला भेटतोय या ओव्हर मध्ये अनंता या गोलंदाजाने मात्र सध्या 2 सफल लेवलच्या विकेट शोधल्यात आणि त्यामुळे इथून खडकी संघ या सामन्यामध्ये बनलेला आहे ऑन साइडला फटका चांगला आहे फिल्डर तिथे पोहोचलेत बॉल पकडून सध्या विकेट किपर झोनला थ्रो केलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये या बॉल वरती सध्या एक सिंगल जी मात्र गणेशच्या बॅट मधून येते आहे एक सिंगल आली आहे 13 धावा दाफलकावरती आहेत षटक सध्या तरी दुसरं सुरू आपण बघताय आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघू शकतात 5 चेंडू टाकले ज्यामधून पहिला बॉल एकसा फेकलाय आणि जे 4 बॉल आहेत ते 4 बॉल चांगल्या प्रकारचे बनवलेले आहेत गोलंदाजी करत असताना खडकी टीमने अजून एक चांगला बॉल गोलंदाज अनंताचा आणि सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा चेंजेस झालेला आहे जरी सामना लो स्कोरिंग असला तरी सुद्धा खरं तर या स्पर्धेमध्ये अनेकदा लो स्कोरिंग सामने डिफेंड देखील झालेत मागचा सामना आपण पाहिला होता वाघाचवाडी विपक्षात मेचकारवाडी या 2 संघामध्ये जिथे मेचकारवाडी टीमने गोलंदाजी करत असताना तो लो स्कोरिंग सामना रोखला आणि जिंकला देखील आणि आता हा सामना असं खरं तर पाहून वाटतंय की पुन्हा एकदा खडकी संघाने वापसी बनवायला सुरुवात केली आहे एक्झॅक्ट अनंताचं हे षटक फार निर्णायक राहू शकतंय कारण या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आलेले आहेत 2 विकेट खर्च झालेल्या फक्त 3 धावा आणि बॅटिंग करत असताना ओमसाहेब दात्रीचवाडी टीम चेस करते 41 धावेच आणि स्कोरबोर्ड वरती बनल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा दाफलकावरती येणारे आता 18 बॉल 28 ची गरज म्हणजे हा सामना आता हळूहळू का होईना परंतु नक्कीच एका वेगळ्या शिखेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय
दोन षटकं संपन्न झाली तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते, ज्यामध्ये आपण बघतायत सध्या तरी सोनू सर गोलंदाजी मार्क वरती इंटर होत आहेत. पहिलाच बॉल तिथे जर पाहिलं गेलं तर बाट्याच्या बॉडी पासून लांब ठेवलाय, व्हाईट बॉल वापरला गेलाय. एक धावा वाचवाव्या लागतील गोलंदाजी करत असताना सध्या खडकी टीमच्या गोलंदाजांना, कारण इथे या मॅच मध्ये सिच्युएशन अशी आहे की तुमच्याकडे धावा कमी आहेत, बॉल जास्ती टाकायचे, तुम्हाला एका एका धावेला इथे महत्व द्यावं लागेल. दुसरा बॉल दुसराही चेंडू अतिरिक्त फेकला जातोय, या दोन धावा नक्कीच फार महत्व बनतायत. बॅटिंग करणाऱ्या उमसाय दात्रीचवाडी टीमच्या टोटल वरती 15 धावा धावफलकावरती आहेत. येणारे आता 18 बॉल समीकरण शिल्लक राहिले, 26 धावेचं गोलंदाजी करत असताना एक फार मोठं नाव आपण बघू शकतो, ज्यांना अनेक स्पर्धांमध्ये आपण ऍज अ कॉमेंटेटर म्हणून ऐकत असता. आपण जेव्हा जेव्हा गाबाचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाला ठामपणे उभं राहावं लागतं, आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत बॅटिंग करत असताना स्ट्रायकरचा बॅटर गणेश आहे, आणि गणेशच्या बॅट मधून फुलटॉस बॉल वरती केलाय. हा फुलटोल रात्रीमध्ये झालाय वार, आणि तिथे आलाय षटकार. हो, या क्षणी क्लोज आहे, क्लोज आहे, आणि या सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघू शकताय परफेक्ट ऍफिल ही पंचांनी उचलून पकडली आहे, पण आता पुन्हा एकदा फलंदाजाने केलेली आहे तिसऱ्या पंचांची मागणी. चित्र वेगळी बनतायत सामन्यामध्ये. जर इथे हा फलंदाज बाद होत असेल तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतोय. वेग भरपूर आहे, त्याच्यानंतर हा चेंडू पडल्यानंतर सरळ जर पाहिला तर सध्या विनायक सर आपण कुठे असेल तर लगेच या. आणि नक्कीच आता इथून तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की परफेक्ट बॅटर हा जो आहे तो मात्र नक्कीच परफेक्ट चांगल्या पिचिंग मध्ये सापडलेला आहे. म्हणजेच बॅटरला मैदान सोडावं लागेल, आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना लेग बी 4 मधून लागतोय. या सामन्यामध्ये दात्रीचवाडी टीमला हा अजून एक मोठा सामन्यातला एक चांगला फलंदाज जो होता त्याचा विकेट. फलंदाज बाद झाली आहेत. धावफलकावरती फक्त 21 धावा आहेत, आणि मॅच मध्ये आता थोडासा ट्विस्ट हा ऑलरेडी टाकलाय, तो म्हणजे खडकी टीमने ट्विस्टर यायला हवा होता, कारण
जेव्हा जेव्हा सामना रंगतो तेव्हा तेव्हा प्रेक्षक देखील अलॉटपणे त्या सामन्याच्या दिशेनं व्यस्त होतात आणि आता सामना रंगायला सुरुवात झाली म्हणजे व्यस्त व्हायला देखील हरकत नाहीये. येणारे 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 20 धावेची गरज असेल. 16 चेंडू 20 धावेची गरज. मॅच मध्ये नवीन फलंदाज दाखल झाला जिथे प्रेशर आहे उमसाई दात्रीचीवाडी संघावरती. त्या क्षणाला फलंदाजीसाठी आता मैदानामध्ये सागरला पाठवलं जात आहे. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. उजव्या हाताचा बॅट्समन आहे. हो या क्षणी मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या सन्मानित केले जात आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल बॉल फक्त आणि फक्त प्लेस करत असताना बॅटर सागर होता त्याच्या बॅटमधून सिंगल या चेंडूवरती कन्वर्ट होती. सिंगलच्या बढतीने दाफलकावरती आता 22 धावा बनल्या जात आहेत. येणारे 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये अजून देखील 19 धावेची गरज असेल. 15 बॉल 19 धावा. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज बॉल वरती जाण्याचा प्रयत्न करत होते पण हा चेंडू पॉइंट आणि बॉलरच्या मधोमध लँडिंग आखतोय आणि मैदानाच्या आतमध्ये इथे बॅटरच्या बॅटमधून मात्र या बॉलवरती सध्या 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या गेल्या. 2च्या सहाय्याने दाफलकावरती सध्या ओमसाई दात्रीचवाडी टीम 24 धावा दाफलकावरती आहेत. अजून देखील सामन्यामध्ये बॅलेन्स चित्र हे फार अवलंबून बनलेलं पण बघताय कारण येणारे जर 2 चेंडू चांगले फेकले गोलंदाजाने तर हा सामना 12 चेंडू 17 वरती जाईल आणि येणाऱ्या 2 चेंडूवरती जर सिंगल डबल किंवा मोठा फटका आला तर सामन्याचं जे इक्वेशन आहे ते किंबहुनात बदलू शकतंय. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. फिल्डर मिडऑफचे उपस्थित होते. थोडीशी चुकी झाली आहे. ही चुकी आता या मॅच मध्ये मागणी ठरू शकते. सध्या खडकी संघाला भेटल्या जातील या चेंडूवरती या क्षणी 2 धावा आणि इथून या 2 धावेने स्कोरबोर्ड वरती एक चांगल्या पद्धतीनं नक्कीच आकर्षण करत असताना ओमसाई दात्रीचवाडी 26 वरती पोहोचली आहे. झेल सुटला आणि गोलंदाजाचा दिल तुटला असं चित्र आपण बघताय. कॅच ड्रॉप झाली. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटरला संधी भेटली आहे. फलंदाजाला चान्स आहे पण आता मैदानाच्या आतमध्ये वेग बनवला या चेंडूवरती गोलंदाज सोडू सरांनी येईल. शेवटचा या षटकाचा हा डॉट बॉल शेवट चांगला बनला या षटकाचा. या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आपण सोडू सरांना बघितलं ज्यांनी 6 चेंडूचा स्पेल फेकला. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर बनली पण आता हा मॅच जो आपण बघताय तो 12 चेंडू आणि उरलेल्या 15 धावेच्या इक्वेशन मध्ये पोहोचलाय. 12 चेंडू 15 धावा. मॅच मध्ये येणार हे 4थं षटक फार जबाबदारीनं टाकावं लागेल खडकी टीमला. जर तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये खर तर कोऱ्या कागदावरती एक मोठी कहाणी जोडायची असेल तर या मॅच मध्ये नक्कीच हे जे 12 चेंडू आणि ह्या ज्या 15 धावा आहेत त्या तुम्हाला नक्कीच डिफेंड कराव्या लागतील. समोर ओमसाई दात्रीचवाडी टीम आहे ज्या टीमकडे नंबर 6, 7, 8 पर्यंत फलंदाजी स्ट्रॉंग आहे आणि सध्या स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण बॅटर सागर या फलंदाजाला बघताय. सागर मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. येणार या सामन्यातलं निर्णायक षटक फेकत असताना आपण गोलंदाज दिनेशला बघतोय. हे षटक जर चांगलं टाकलं तर या सामन्याचं चित्र नक्कीच चांगलं बनेल खडकी संघासाठी आणि या षटकामध्ये खराब गोलंदाजी जर वापरली तर चित्र बदललं जाईल. मागे सरकले आहेत. बॉटम हँडचा इस्तेमाल चांगला केला. इनसाइड आउटला खरं तर हा फटका कटवला जातोय. बॅट्समन सध्या तरी सागरच्या बॅटमधून एक सिंगल मिळाली जाईल. स्कोरबोर्ड वरती थोडस आपण पाहतायत चित्र बदललं गेलं. 27 धावा दाफलकावरती आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडनं खरं तर पराभवाला नक्कीच झेलायला मान्य करत नाहीये तो म्हणजेच खडकी संघ आणि जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं सांगते ओमसाई दात्रीचवाडी टीम. वेगवान चेंडू बॅटची टॉप एज होती पण विकेट किपरनं केली चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा आणखीन एका फलंदाजाला भेटतोय जीवनदान. या चुका या सामन्यामध्ये नक्कीच शेवटपर्यंत कुठेतरी दखल देतील की या चुका किती महागड्या ठरतील खडकी टीमला. आता 10 चेंडू 14 ची गरज. मॅच मात्र गरम 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 होत चाललेली आपण बघू शकताय.
फुल लाईनचा बॉल लॉफ केलाय सरळ. हा चेंडू हातामध्ये खेळून बसलेत बॅटर आणि खडकी टीमने केली पुन्हा एकदा या सामन्यामध्ये, या साहिल प्रतिष्ठान ट्रॉफी मध्ये. खर तर एक मोठी चर्चा की दात्रीचवाडी टीम समोर आमचा खेळ नेहमीच चांगला होतो आणि या सीझन मध्ये आम्ही नक्कीच एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलोय. त्यामुळे नक्कीच कोण किती कुठून बाजी पलटेल हे आम्हाला माहिती आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला भेटतोय सामन्यातला एक महत्वाचा निर्भय टाकणारा विकेट आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा झालेली ही कलात्मकतेची वापसी. 27 धावा धाफलकावरती असताना चौथा खेळाडू गमावला गेलाय बॅटिंग करत असताना इथे ओमसाई दात्रीचवाडी टीमने. गोलंदाजी सध्या फार चांगली सुरू आहे. जिथे गोलंदाजी आवश्यक चांगली करायची त्या क्षणी गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये दिनेश हा गोलंदाज मात्र नक्कीच आता खडकी गावासाठी आपला निष्कस लावून सोडतोय. दिनेशने आतापर्यंत 3 चेंडू टाकले आहेत, फक्त एकच धाव खर्च केली, 1 विकेट सापडलाय आणि आता सामन्यामध्ये बॉलची फेकी शिल्लक राहिली आहे 9 आणि गरज असेल जिंकण्याकरिता दात्रीचवाडी टीमला 14ची. मॅच रफ अँड टफ. सामना कसा हवाय तर सामना असा हवाय, मॅच कशी हवी आहे तर मॅच अशी हवी आहे. आणि सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाला ओमसाई दात्रीचवाडी टीम कडून. अक्षयला मैदानाच्या आतमध्ये इंटर केलं जात आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होतोय. आपण बघाल आता शॉर्ट थर्डमॅन थोडासा हलकासा क्रॉस ठेवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच नवीन बॅटर अक्षय स्टॅकरीला बॅटिंग करतील. ओहो, जशा पद्धतीने फिल्डिंग थोडंसं क्रॉस घेतले त्या प्रकारे गोलंदाजाने मन बनवलं होतं की एक्झॅक्ट वाईड यॉर्कर मी वापरू शकतोय आणि त्याचा प्रयत्न करत असताना वापरलेला हा वाईट बॉल आणि या एक्सा दाबेने आता धाफलकावरती पुन्हा एकदा उमेद्या बनल्या जात आहेत ओमसाई दात्रीचवाडी टीमच्या. एक सिंगल आली, 28 धावा धाफलकावरती आहेत. समोर अक्षय प्रेशर मध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी आणि त्या प्रेशर मधून बाहेर पडेल का हा देखील आता महत्वाचा मुद्दा या सामन्यामध्ये तयार झालाय. 9 चेंडू 13 धावा, 9 बॉल 13ची गरज. क्रॉस बॅटनं फटका हवेत, फिल्डर बॉल खाली आणि आता जल्लोष होतोय मॅच मध्ये. पुन्हा एकदा खडकी टीमचा आनंद येतोय खडकी टीमला, कारण मिळतोय सामन्यामध्ये सध्या अजून एक महत्वपूर्ण विकेट फलंदाज बाद. मॅच मध्ये मात्र नक्कीच पूर्णपणे सध्या तरी कारकिर्दीचा कारनामा रचला जातोय गोलंदाजी करत असताना खडकी संघाकडून. सुरुवातीला खरं तर एक क्षण असा आला ज्या क्षणाला दात्रीचवाडी टीम एक चांगलं क्रिकेट खेळत होती, पण आता शेवटचा क्षण असा येतोय की अक्षरशः ओमसाई दात्रीचवाडी टीमला या मॅच मध्ये स्ट्रगल करावं लागतंय. येणारे आता शिल्लक 8 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. खडकी संघ चांगलं क्रिकेट खेळतोय आणि खास करून हे महत्वाचं षटक फेकत असताना गोलंदाज दिनेश या मॅचला मात्र नक्कीच भरपूर मोठा टर्न देत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. 8 बॉल 13 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय. पंकेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर झालाय. मॅच मध्ये खरं तर सध्या सगळीला पूर्णपणे एक अनोखा चित्र टाकण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच आपल्या मेहनतीतून करून दाखवलाय. खडकी संघाने वेगवान चेंडू समोर स्ट्रेट हालून दी कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटतोय. मिडॉकचा फिल्डर बॉल वरती आलाय, बॉल पकडलाय, फेकलाय, एकच धाव्या चेंडू वरती भेटली जाईल. सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये. जर इथे अस्तित्व खरं तर एका क्षणात जर तुम्हाला मोठं करायचं असेल तर इथून आता या मॅच मध्ये नक्कीच एक तरी मोठा फटका जो मात्र फलंदाजाच्या बॅट मधून यावा लागेल. 7 बॉल 12 धावा. 29 तर बनल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 7 चेंडू आहेत. 12ची गरज. हो, मुवमेंट याला म्हणतात स्वतःवरती असलेला विश्वास आणि तो विश्वास तुम्हाला करतोय खरं तर सानिध्यातून मोठं आणि मैदानाच्या आतमध्ये रिवर्सचा फटका दाखवतोय एक मोठी उमेद. 4 एक्स्ट्रा रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय बॉल येऊन दिलाय. त्याच्यानंतर जो डावा पाय आपल्याला पाहायला भेटतो तो खेळपट्टीवरती टेकलाय आणि तिथून जे कनेक्शन मिळालंय ते मात्र थर्डमॅनला बीट करून पोहोचलाय. थर्डमॅन रिझन सीमा पार. 4 धावा. सामना ऑन आहे, गेम ऑन आहे. जसं सांगतात संपलो नाही, संपणारी नाही. जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत ही जी लढाई सुरू आहे ती मात्र लढल्याशिवाय राहणार नाही.
मैदानाच्या आतमध्ये सागरच्या बॅटमधून चांगला दाबा येत आहेत महत्वाच्या क्षणाला मोक्यामध्ये आलाय चौका आणि आता सामन्याचं चित्र येणारे 6 चेंडू 8 वरती पोहोचलाय. चला फिल्डिंग सेट करायचे खडकी टीम. अधिकचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये कारण वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे. वेळ निघून गेली तर पुन्हा एकदा वेळ आपल्यासाठी येणार नाही म्हणून तुम्ही आता इथून वेळ वाचवा. मॅच मात्र फार चांगली झाली आहे. 6 चेंडू 8. येणारे सध्या तरी आपण बघतायत 6 चेंडू 8 धावा. या मॅच मध्ये मात्र नक्कीच भरपूर हाय व्होल्टेज क्षण मात्र बनलेले आपण बघताय. 6 चेंडू 8 रन्स. येणारे 6 बॉल आणि या 8 धावा सांगतील की या मॅच मध्ये काय होईल आणि काय नाही. मॅच तर फार चांगल्या रीतीची बनली आहे. जरी कमी धावा झाल्या असेल खडकी टीमच्या तरी सुद्धा ज्या हिमतीनं खेळ केलाय त्या हिमतीला मात्र नक्कीच सध्या खडकी टीमला दाद द्यावी लागेल. चुका तर भरपूर झाल्या आणि आयुष्यामध्ये चुका तर होतात पण त्या चुका कशा सुधाराव्यात ह्या मात्र प्रत्येकी खेळाडूला खरं तर माहीत असतं आणि ते आपल्याला इथे करून दाखवलं. समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना एक महत्वाची सूचना येते की आपण मैदानाच्या सभोवताली जो पट्टा आपण लावलेला आहे त्या पट्ट्यावरती बसायचं नाहीये कारण अजून 2 दिवस हे आयोजन असंच ठेवायचं आहे त्यामुळे आपण तिथे बसायचं नाहीये. पहिला चेंडू वरती जर पाहिलं गेलं तर अतिरिक्त चेंडू वापरला गेला फेकला गेलाय. अतिरिक्त धाव खर्च झाली आहे. 34 धावा दाखल कबड्डी आहेत. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी ओमसाई दात्रीचवाडी टीमला. तो वेग आहे पण जी लेंथ हवी आहे जो टप्पा हवा आहे त्या गोष्टी नाही आहेत. पुन्हा एकदा सलग दुसराही चेंडू मात्र एकसा वापरला जातो आहे. एक्झॅक्ट पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल दिलेला आहे पण आता खडकी संघाने व्हाईट बॉल आहे की नाही हे पाहण्यासाठी मात्र सध्या आपण बघतायत पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. मॅच महत्वाची आहे. सामना क्लोज आलाय त्याच्यामुळे नक्कीच आता इथे प्रत्येकी संघाला हवा तसा निर्णय मिळणं फार गरजेचं आहे. आणि यस तिसऱ्या पंचांचा सिग्नल जर पाहायला गेलं तर हा चेंडू लेग स्टिकला पूर्णपणे सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे जो पंचांनी निर्णय दिला तोच निर्णय इथे आता तिसऱ्या पंचांचा देखील येतोय. व्हाईट बॉल. सामना असं वाटत होतं की भरपूर रंगलाय पण आता मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने 2 चेंडू इथे जे एक्स्ट्रा वापरले तिथून असं वाटतंय की आता मॅच मध्ये ओमसाई दात्रीचवाडी संघ पुन्हा एकदा पुनरंग आगमन नोंदवतीये. 6 बॉल आणि आता 6 धावेची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी ओमसाई दात्रीचवाडी संघाला 6 धावा तर तुम्हाला कंपल्सरी घ्याव्याच लागतील कारण स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा निर्णय आहे त्यामुळे तुम्हाला चेस हे डेफिनेटली सक्सेस करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला विजय भेटेल. आणि महत्वाचा निर्णय आता येतोय की दोन्ही संघांनी जो आपला एक रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे वापरलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला इथे पुन्हा एकदा रिव्ह्यू भेटणार नाहीये. चला लवकर घ्यायचं खडकी संघ कारण भरपूर उशीर झालाय. आज आपल्याला जर बघायला गेलं तर फार उशीर झालेला आहे. कालपासून आम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये फार चांगल्या पद्धतीने वेळेच्या बाबतीत क्रिकेट खेळत असताना सर्व टीम्सला पाहिले पण आज बराचसा उशीर झाला त्यामुळे आता तुम्ही देखील लक्षात ठेवायचं की वेळ हा वाचवायचा आहे. 6 चेंडू 6 ची गरज. गोलंदाज थोडेसे चेंज केले आहेत. ओहो या क्षणी बॅटची थोडीशी इनसाइड आउट कडा मिळाली आहे. फिल्डर 38 सर्कल मध्ये आले तिथे एक सिंगल या चेंडूवरती भेटले जाईल. सिंगल आली 36 धावा दाखल कबडते आता 5 बॉल 5 धावेची गरज.
सामना अजून ऑन आहे, मॅच कुठेही बदलू शकते, सामना कुठेही जाऊ शकतोय, याच उमेदा घेऊन मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळ खेळला जातोय खडकी संघाकडून. पाच बॉल 5 धावेची गरज. मॅच मध्ये स्ट्रायकर एंडला सागर फलंदाजी करतोय, ज्या सागरच्या बॅट मधून अगदी एक मोक्याच्या क्षणी चौकार आपण पाहिला, जिथून हा सामना पूर्णपणे बदलला गेला आणि आता तोच स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. स्लोबर गतीचा बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहिला खेळपट्टीवरती आणि इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तुकारामचा येतोय. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. मॅच मात्र पुन्हा एकदा चेंजेस होतीये. 4 बॉल 5 धावा. एका क्षणी एक चेंडू 6 जरी असल्या तरी सुद्धा त्या होतात, पण एका क्षणी 6 बॉल 6 जर असल्या तर त्या होत देखील नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहतायत आउटसाइड द ऑफ स्टंप पंच सांगतायत एक्झॅक्ट व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू वापरलाय एक्साच्या मदतीने. स्कोरबोर्ड आता पुन्हा एकदा मोठ्या स्तरावरती जातोय. 37 धावा दाफलगावरती बनल्यात आता. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. 4 बॉल आणि 4 धावेची गरज. एका एका क्षणाला सामना मात्र इकडनं आणि तिकडनं या दोन्ही बाजूंनी मात्र बदलला जातो आहे. हो, स्विचित खेळण्याचा प्रयत्न या क्षणी आता आपण बघाल थोडस क्लोज आहे. जसा कॅच पकडलेला आहे तसा मात्र चेंडू आकाशात फेकलाय आणि इथे सध्या तरी आपण बघू शकतोय क्लोज. फलंदाजाच्या खरं तर हा चेंडू जो बॉटम हँड आहे त्या हँडच्या वरती संपर्क करतोय, म्हणजे या चेंडूवरती आता 2 धावा भेटतील. पहा मित्रांनो, कधी कधी तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला मॅच मधून कुठेही कमी लेखू शकतोय. म्हणून खरं तर फक्त आणि फक्त इथे रिव्ह्यू मिळणार नाहीये, कारण दोन्ही संघांनी रिव्ह्यू गमावलेला आहे. पंचांना हवाय येस, तर अंपायर रिव्ह्यू इथे चेक केला जाईल. आणि फलंदाजाच्या हा चेंडू हाताला संपर्क करतोय, म्हणजे या बॉलवरती आता 2 धावा भेटल्या जातील. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. पुन्हा एकदा आता खडकी संघाला धोका बनलाय. येणारे 3 बॉल 2 ची गरज. मॅच मध्ये आता इथून पुन्हा एकदा नक्कीच फेरबदल केलाय सध्या ओमसाहेब दात्रीचवाडी संघाने. खास करून बॅट्समन सागरवरती सर्वांच्या नजरा या लौकिक झालेल्या आहेत, कारण तो नक्कीच फार लेट फलंदाजीसाठी आलाय, पण त्याने मैदानाच्या आतमध्ये सर्वात अगोदर जशी कामगिरी करायची ती कामगिरी त्याने नक्कीच या मॅच मध्ये केली आहे. 39 धावा दाफलकावरती आहेत. 3 बॉल आणि आता 2 धावेची गरज. गोलंदाजावरती प्रेशर बनलाय, खडकी संघावरती प्रेशर बनलाय आणि समोर ओमसाहेब दात्रीचवाडी संघ या मॅच मध्ये मात्र नक्कीच इथे चांगल्या पद्धतीनं हा गेम खेळतीये. हा चेंडू पडल्यानंतर आतल्या भागातून वळण घेतोय, ऑफ कटर यूज केलाय आणि मैदानामध्ये सध्या आपण बघाल पुन्हा एकदा चित्र वेगळी रेखाटली जात आहेत. साहिल प्रतिष्ठान चषकाची ही 3री रात्र आणि हा सामना सर्वांच्या लक्षात राहू शकतोय, कारण सुरुवातीला 6 चेंडू 8 होत्या, 2 व्हाईट बॉल आले. तिथून जर बघायला गेले तर इथून हा सामना शेवट 2 चेंडू आणि 2 धावेवरती येऊन पोहोचतोय. 2 बॉल 2 धावा. मैदानामध्ये मात्र नक्कीच हा सामना सध्या तरी फार क्लोज बनलेला आहे. 2 बॉल 2 धावा. मैदानामध्ये गोलंदाज येणारा चेंडू कसा फेकेल हे देखील पाहायचं आहे. मागे सरकले. हा चेंडू सध्या तरी मिड ऑफला खेळला जातोय. फिल्डर आले, दुसरीचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. आता इथे होईल चुकी आणि हा जो विजय आहे तो विजय ओमसाहेब दात्रीचवाडी संघाला भेटेल. हाणाहाणा करता